आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी झालेली आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे। परंतु ही मुदतवाढ देण्याच्या अगोदर युक्तिवाद काय झालेले आहेत, कोणती कारणं समोर आलेली आहेत, ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थजी, मला सांगा की ज्या वेळेस तुषार मेहता यांनी युक्तिवाद केलेला आहे, परंतु अवधी मागण्यात आला होता 3 आठवड्याचा, हा अवधी मागण्यापाठीमागचं कारण काय होतं? बघा, 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने सांगितलं, हे दोन्ही पिटिशन एकत्र टॅग झालेले आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची। 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की राष्ट्रवादीचा निर्णय अध्यक्षांनी 31 जानेवारीला द्यावा, पण शिवसेनेचा निर्णय त्यांनी 31 डिसेंबरला द्यावा किंवा त्याच्या आत द्यावा, कारण ते प्रकरण आधीचं आहे। तर आता उद्यापासून सुट्ट्या सुरू होत आहेत सुप्रीम कोर्टाला 1 तारखेपर्यंत। आज राहुल नार्वेकरांनी शेवटच्या दिवशी एक ॲप्लिकेशन फाईल केलं होतं। त्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की 20 डिसेंबरला मी ही पूर्ण सुनावणी समाप्त करत आहे, पण मला थोडा वेळ पाहिजे। 2,71,000 पानं मला वाचायचे आहेत, मला माझा जी ऑर्डर द्यायची आहे त्याला मला थोडा वेळ देण्यात यावा, 3 आठवड्याचा वेळ देण्यात यावा, मला म्हणजे 21 जानेवारीपर्यंत वेळ देण्यात यावा। तर त्याच्यात कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की हा वेळ दिला तर परत हे प्रकरण लांबेल आणि जो कोण निर्णय राहुल नार्वेकर देतील, जो त्यांच्या विरोधात असेल, त्यांना परत कोर्टात यावं लागेल आणि परत खूप वेळ लागेल, तर तुम्ही 31 डिसेंबरच तारीख ठेवा। पण कोर्टाने असं म्हणलं आहे, जर ते 20 तारखेला त्यांचा फैसला सुरक्षित ठेवणार आहेत तर त्यांना निर्णय द्यायला 10च्या ऐवजी आपण 20 दिवस देऊ, त्यांचा लेखी निर्णय सादर करायला। आणि त्यामुळं दोन्ही बाजूंनी हे मान्य केलं आणि मग कोर्टाने ऑर्डर दिली आहे की 10 जानेवारीपर्यंत शिवसेना अपात्रतेसंबंधी तुम्ही निर्णय द्या। आता तो निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या बाजूनी लागेल का म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेंच्या बाजूनी लागेल, ते आता राहुल नार्वेकरांनाच माहीत आहे। परंतु हा निर्णय सुप्रीम कोर्टाकडे सादर करणं बंधनकारक आहे का? विधानसभा अध्यक्ष हे निर्णय जाहीर करू शकतात कोणत्याही क्षणी? नाही, निर्णय ते जाहीर करू शकतात। सुप्रीम कोर्टासमोर सादर करण्याची तसं काही त्यांना हे नाही आहे। त्यांनी तो फक्त निकाल प्रकाशित करायचा आहे, इंटरनेटवर करायचा आहे किंवा जे ऑफिशियल ह्याच्या थ्रू करायचा आहे, पण त्यांना हा निर्णय 10 जानेवारी किंवा त्याच्या आत द्यायचा आहे, हे नक्की आहे। अच्छा, जर 10 तारखेच्या आत जर निर्णय दिला तर मग नंतर सुप्रीम कोर्टासमोर काय कशी प्रोसिजर असणार आहे विधानसभा? बघा, आता 30 ऑक्टोबरला जी तारीख दिली होती, 31 डिसेंबर शिवसेना आणि 31 जानेवारी राष्ट्रवादीची तारीख अजून 31 जानेवारीच आहे आणि हे मॅटर 5 जानेवारीला लिस्ट केलं गेलं होतं। पण हे आता त्यांनी IAमध्ये लवकर आले आणि त्यांनी एक 10 दिवस वाढवून घेतले। तरी आज संध्याकाळी 7 वाजता जेव्हा ही ऑर्डर संकेतस्थळावर अपलोड होईल त्याच्यात आपल्याला पुढची तारीख समजेल। असंही असू शकेल की 5 जानेवारीला हे मॅटर परत लिस्ट होऊ शकतं, कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं एकत्र हे मॅटर लिस्ट झालेलं आहे। राष्ट्रवादीबद्दल अजून 31 जानेवारीच तारीख आहे। मग कदाचित त्यावेळेस राष्ट्रवादीचे वकील आणि स्पीकर म्हणू शकतील की शिवसेनेचं प्रकरण हे मी आत्तापर्यंत ऐकत होतो, मला वेळ नाही मिळाला राष्ट्रवादी संबंधीचं प्रकरण ऐकायला किंवा ते प्रोसिजर पूर्ण करायला, मला 31 जानेवारीची वेळ तुम्ही वाढवून द्या, पण ते त्यावेळेस म्हणतील। आज त्यांनी त्याच्यावर काही भाष्य नाही केले। परंतु या प्रकरणाचा परिणाम राष्ट्रवादीच्या केसवर पण होऊ शकतो का? बघा, होऊ शकेल ना आता, कारण प्रकरण थोडं म्हणजे बऱ्यापैकी सिमिलर आहे, त्यामुळं हा निर्णय जो कोणाच्या बाजूनी येईल त्याच्यावर आपल्याला एक कल समजेल की राष्ट्रवादीचा पण निर्णय कोणाच्या बाजूनी येऊ शकतो। पण तो राष्ट्रवादीचा निर्णय आता हा 31 जानेवारीपर्यंत येणार नाही हे नक्की आहे, हे स्पष्ट झालेलं नाही आहे। पण अजून त्यांनी वेळ एक्सटेन्शन मागितलेलं नाही आहे, पण ह्याच्यात त्यांनी एक्सटेन्शन मागितलं आहे म्हणजे राष्ट्रवादीचं प्रोसिजर तर अजून सुरू व्हायचं, तर त्याला वेळ, तर त्याच्यात पण एक्सटेन्शन पुढे मिळेलच, पण ऑफिशियली त्याच्यात काही त्यांनी मागितलेलं नाही। आता ही वेळ पण नव्हती मागायची, कारण जो IA होता, 2 मॅटर एकत्र टॅग आहेत, म्हणजे ॲप्लिकेशन होतं ते फक्त शिवसेनेसंबंधी राहुल नार्वेकरांनी फाईल केलं होतं। सिद्धार्थजी, तुम्ही पहिल्या दिवसापासून सुप्रीम कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्षांसमोरच्या या सगळे सुनावणी असतील हे पाहिलेलं आहे, परंतु तुम्हाला आता काय वाटतं की शिवसेनेच्या संदर्भामध्ये शिंदे राहतील की जातील? कोणता आधार विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत ते घेऊ शकतात? आता जी सुनावणी संपूर्ण झालेली आहे त्यांच्यासोबत, तर कसं आकलन करता तुम्ही या संपूर्ण? बघा, सुप्रीम कोर्टाने त्यांच्या मेच्या जजमेंटमध्ये सांगितलं होतं की फेब्रुवारीमध्ये जी इलेक्शन कमिशननी चिन्ह आणि पक्ष हा जो एकनाथ शिंदेंना दिला, ते जजमेंट पण तुम्ही स्पीकर रिफर करू शकतील। तर स्पीकरांनी ऑफिशियली ते इलेक्शन कमिशनशी संपर्क पण साधला आणि ती जजमेंट आणि त्याची माहिती त्यांच्याकडे गेलेली आहे। तर उद्या स्पीकर आता काय करतात हे आपल्याला माहीत नाही, कारण पक्ष आणि चिन्ह हे प्रकरण म्हणजे सुरू झाल्यानंतर एकनाथ शिंदेंकडे गेलेलं आहे। तर उद्या असंही होऊ शकतं की राहुल नार्वेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आमदारांना निलंबित ठरवू शकतात, कारण त्यांचं निर्णय जो राहुल नार्वेकरांना द्यायचं आहे, किंवा मग शिंदे साहेबांना त्यांच्या आमदारांना पण करू शकतं। त्यामुळे आपल्याला 10 तारखेपर्यंत
प्रतीक्षा करावी लागेल की का निर्णय होतो. पण निर्णय असा काय सगळ्यांनाच असं वाटतंय की फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांचेच आमदार निलंबित होतील, त्यांच्यावर 10व्या अनुसूची दरम्यान कारवाई होईल असं नाही आहे. दोन्हीकडून क्रॉस पिटिशन होत्या, त्यामुळे निर्णय हा काहीही येऊ शकतो. तर राहुल नार्वेकर आपल्याला 10 तारखेच्या आत सांगतील. बरोबर आहे. नवीन वर्षामध्ये कळेल की नेमकं कोण राहणार आणि कोण जाणार, परंतु हा निकाल देताना निवडणूक आयोगाचा निर्णय त्याचा पण संदर्भ घेतला जाऊ शकतो का? हो, कारण स्पष्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक आयोगाला पण विचारविमर्श करू शकता आणि तसं राहुल नार्वेकरांनी केलं होतं असं त्यांनी स्वतः कोर्टात मागच्या वेळेस सांगितलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने जे एकनाथ शिंदे साहेबांना पक्ष आणि चिन्ह दिलं आहे ते कितपत, आता बघा ही प्रक्रिया आधीची होती, पक्ष आणि चिन्ह हे नंतर दिलं गेलं एकनाथ शिंदेंना. तर ते पण आता राहुल नार्वेकर त्याच्यावर सुनावणी दरम्यान आता काय कसं झालं आहे, त्यांचं मन काय, आणि शेवटी त्यांचा जो निर्णय आहे तो ते देऊ शकतात, तो कोणत्याही बाजूनी असू. आणि ज्याच्या विरुद्ध त्यांनी जर निर्णय दिला आहे ते परत कोर्टात येऊ शकतील. पण कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की हे प्रक्रिया लांबती आणि मग परत कोणाला तरी कोर्टात जावं लागेल आणि परत त्याला वेळ लागेल, तोपर्यंत इलेक्शन येतील. पण आता सुप्रीम कोर्टाने 10 दिवसच त्यांना वाढवून दिलेले आहेत. त्यामुळं आता काही जरी झालं तरी ह्याच्यात पुढे एक्सटेन्शन मिळणार नाही. मेन कारण काय आहे, कारण राहुल नार्वेकरांनी सांगितलं की मी सुनावणी 20 तारखेला क्लोज करतो आणि मला फक्त जजमेंट द्यायला तुम्ही थोडा वेळ वाढवून द्या. जजमेंट द्यायला म्हणजे ते 2,71,000 पानं वाचायचे आहेत आणि त्यांच्या सद्विवेक बुद्धीने त्यांना जो निर्णय द्यायचा आहे तो ते 31 डिसेंबरच्या ऐवजी 10 जानेवारीला त्यांना द्यावा लागेल. बिलकुल. परंतु विधानसभेमधला संपूर्ण आधार जो असणार आहे तो गटनेता किंवा प्रतोद जे व्हीप आहेत, व्हीप कोणाचा आणि त्याचबरोबर गटनेते जे आहेत ते कोणाचे. कारण निवडणूक आयोगाने काय निकाल दिलेला आहे हे आपल्याला माहीत आहे, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे. परंतु या केसमध्ये विधानसभा अध्यक्ष पण गटनेता आणि व्हीप या दोघांच्या आसपासच संपूर्ण. बघा, सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलं होतं की पॉलिटिकल पार्टी हे व्हीप अपॉइंट करू शकतं. आता त्यावेळेस पॉलिटिकल पार्टी ही उद्धव ठाकरे त्यांच्याकडे होती, पण नंतर निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने आला आहे. पण आता त्यावेळेस राहुल नार्वेकर, आता जे तुम्ही बघितलं असेल जी सुनावणी झाली त्यांच्यासमोर, त्याच्यात बरंच वाद झाला की ती नोटीस मिळाली का नाही, काही तांत्रिक मुद्दे होते. आता त्यावर राहुल नार्वेकर काय भाष्य करतायत. त्यामुळे मला अजूनही असं वाटतं की सगळ्यांना वाटतंय की एकनाथ शिंदे आणि त्यांचेच आमदार, हे मी वकील म्हणून सांगतोय, मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांचेच आमदार निलंबित होतील असं कोणीही गृहीत धरू नये. काय जो फैसला आहे तो राहुल नार्वेकरांनाच द्यावा लागेल. असंही होऊ शकतं की ते सुनील प्रभू, अजय चौधरी म्हणजे जे शिवसेनेचे मूळ शिवसेनेचे त्यांना पण निलंबित करू शकतात. आता ते काय करायचं ते राहुल नार्वेकर, त्यात कोर्टाने सांगितलं आहे की 10व्या अनुसूचित आम्ही पडू इच्छित नाही, ते स्पीकरच डिसाईड करू शकतील. आणि जो काय राहुल नार्वेकर निर्णय देतील त्याच्या विरुद्ध परत कोर्टात ज्यांच्या विरुद्ध तो निर्णय असेल ते येऊ शकतात. बिलकुल, धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. 2024मध्ये नवीन वर्षामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कळेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार की जाणार. कॅमेरामॅन मुकेश, रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. सह्याद्रीची उंची म्हणजे